बलात्कार व अत्याचार करणाऱ्या नराधमांना फक्त फाशीची शिक्षा झाली नाही पाहिजे, तर चौकात आणून ठेचून मारले पाहिजे किंवा पेटवून दिले पाहिजे। कलकत्ता, बदलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील शिये येथील घटना मानवतेला काळिमा फासणारी आहेत। यशवंत ब्रिगेडमार्फत या घटनेचा निषेध करीत आहोत। संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर, यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माननीय श्री अमोल गावडे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे, माननीय श्री बाळासाहेब कोळेकर, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री महादेव पुजारी, यशवंत ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा, महिला अध्यक्षा माननीय सौ योगिता घुले, तसेच माननीय श्री शिवाजीराजे रानगे व रावसो रानगे, पन्हाळा तालुका अध्यक्ष माननीय श्री प्रकाश गोरड। देशामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे। खरं म्हणजे समाजामध्ये जी माणुसकी आहे ती आता कुठेतरी समाप्त होतेली आपल्याला दिसून येते। कलकत्त्यामध्ये एक महिला डॉक्टरवर अत्याचार होत आहे, बदलापूरमध्ये एका छोट्याशा मुलीवर अत्याचार होत आहे, काल कोल्हापूरमध्ये शिये या गावी एका 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन तिची हत्या करण्यात आली। अशा पद्धतीच्या ह्या घटना समाजासाठी आणि देशासाठी घातक आहेत, या समाजाला काळिमा फासणाऱ्या घटना आहेत। अशा घटनेचा यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर आम्ही सरकारकडे अपेक्षा करतो की सरकारने अशा नराधमांना जबर देण्यासाठी कठोर कारवाई करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहोत। अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे, अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे।